नमस्कार, मी नम्रता. आपलं स्वागत आहे SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपण मराठी व्याकरणातील संधी हा घटक अभ्यासत आहोत. यामध्ये आपण अगोदर सर संधी आणि त्यावर आधारित उदाहरणांचा सराव केला. त्यानंतर व्यंजन संधी यावर आधारित देखील उदाहरणांचा आपण सराव केला. आता आपण विसर्ग संधी अभ्यासत आहोत. यामध्ये आपण 2 नियमांचा अभ्यास केला आहे. त्यावर आधारित उदाहरणांचा सराव केलेला आहे. आज आपण विसर्ग संधी यावर आधारित जे पुढील नियम आहेत त्यांचा सराव करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण पुढील नियम अभ्यासायला. यामध्ये तिसरा नियम आहे अ आणि आ सोडून. काय सोडून? अ आणि आ हे दोन स्वर सोडून इतर स्वर आले. अ आणि आ हे दोन स्वर सोडून इतर स्वर आले आणि विसर्ग असेल. विसर्गाच्या पाठीमागे इतर स्वर असतील अ आणि आ सोडून आणि विसर्गाच्या पुढे र हा मृदुवर्ण असेल किंवा र हा वर्ण असेल, तेव्हा विसर्गाचा लोप होतो. विसर्गाचा काय होतो? लोप होतो. म्हणजेच काय? विसर्ग रिमूव्ह होतो आणि विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे जो स्वर आहे तो दीर्घ घेतला जातो. कसा घेतला जातो? तर दीर्घ घेतला जातो किंवा दीर्घ स्वर होत असतो. उदाहरणाद्वारे ते आपल्याला जास्त क्लिअर होईल. पाहूया आपण उदाहरण. यामध्ये पहिला पद आहे नी आणि दुसरा आहे रस. यामध्ये विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे? तर ई हा स्वर आहे. अ आणि आ हे दोन स्वर सोडून स्वर असले पाहिजे, तर ई हा स्वर आहे. ओके. यानंतर विसर्गाच्या पुढे र हा स्वर आहे. विसर्गाच्या पुढे विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे? तर र हा वर्ण आहे. म्हणून विसर्गाचा इथे लोप पावेल नियमानुसार. आणि विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे हा जो नी आहे तो दीर्घ घेतला जाईल. काय घेतला जाईल? दीर्घ घेतला जाईल आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच नीरस. नीरस हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. आता पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद किंवा पहिला शब्द आहे तो म्हणजेच नी आणि दुसरा र. यामध्ये विसर्गाच्या अगोदर किंवा विसर्गाच्या पाठीमागे कोणता स्वर आहे? तर रस्व ई, कारण पहिली विलांटी आहे म्हणून. आणि विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे? तर र आहे. जेव्हा विसर्गाच्या पुढे र असेल तेव्हाच हा नियम लागू होतो आणि विसर्गाच्या पाठीमागे अ आ सोडून स्वर असतील तेव्हाच हा नियम लागू होत असतो. विसर्गाचा इथे लोप पावेल म्हणजे विसर्ग घेतला जाणार नाही आणि विसर्गाच्या पाठीमागे जो स्वर आहे तो दीर्घ होतो. म्हणून नीरव हा शब्द आपल्याला मिळेल. नीरव हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये आहे पहिलं पद नी आणि दुसरं रदन. यामध्ये विसर्गाच्या अगोदर काय आहे? तर ई आहे. रस्व ई आहे आणि विसर्गानंतर किंवा विसर्गाच्या पुढे र आहे. म्हणून येथे विसर्गाचा लोप पावेल आणि विसर्गाच्या पाठीमागे जो स्वर आहे तो दीर्घ घेतला जाईल किंवा दीर्घ होईल आणि शब्द तयार होईल तो म्हणजेच शब्द तयार होतो तो म्हणजेच निर्दण. निर्दण हा शब्द कसा तयार होतो? तर नी आणि रदन हे दोन शब्द एकत्र येऊन निर्दण हा शब्द तयार होत असतो. यामध्ये विसर्ग हा लोप पावतो कारण विसर्गाच्या पुढे र हा वर्ण आहे आणि विसर्गाच्या पाठीमागे ई हा स्वर आहे. हा रस्व स्वर दीर्घ घेतला जातो. दीर्घ ई अशा पद्धतीने लिहिला जातो आपल्याला माहीत आहे. आणि शब्दामध्ये जेव्हा आपल्याला तो लिहायचा असेल, जेव्हा व्यंजनामध्ये आपल्याला ॲड करायचा असेल, तो अशा पद्धतीने लिहितो. जेव्हा आपण व्यंजनाला पहिल्या विलांटीत किंवा पहिल्या स्वरमध्ये रस्व स्वरमध्ये लिहितो तेव्हा अशा पद्धतीने लिहितो आणि दुसऱ्या किंवा दीर्घ स्वरामध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा दुसरी विलांटी आपण त्याला देत असतो. ओके.
तर पाहूया आता नियम. जर आपल्याला लिहायचा असेल तर आपण लिहू शकतो. नियम क्रमांक 3. विसर्गाच्या पाठीमागे अ आणि आ सोडून, विसर्गाच्या पाठीमागे अ आणि आ सोडून इतर कोणताही स्वर आला, इतर कोणताही स्वर आला तर विसर्गाच्या पुढे र आल्यास, तसेच विसर्गाच्या पुढे र आल्यास विसर्गाचा लोप होतो. विसर्गाचा काय होतो? तो लोप होतो, म्हणजेच रिमूव्ह केलं जातं व त्या आधीचा स्वर दीर्घ होतो. आधीचा स्वर कसा होत असतो? तर दीर्घ होत असतो. हा नियम क्रमांक 3 आहे. खूप सोपा नियम आहे, आपल्याला समजलं असेल. आता पाहूया आपण पुढील नियम. नियम क्रमांक 4. यामध्ये आहे विसर्गापुढे च आल्यास, विसर्गाच्या पुढे काय? तर च आल्यास विसर्गाचा श होतो. विसर्गाचा काय होतो? तर श होतो किंवा विसर्गाच्या ऐवजी श घेतला जातो. पाहूया आपण उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे म्हण आणि दुसरं चशू. यामध्ये विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे? तर च. म्हणून नियमानुसार विसर्गाच्या ऐवजी किंवा विसर्गाच्या जागी श घेतला जाईल. काय घेतला जाईल? श घेतला जाईल आणि शब्द तयार होईल तो मनचक्षू. मनचक्षू हा शब्द कसा तयार झाला हे आपल्याला समजलं असेल. पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं पद आहे नी आणि दुसरं चल. यामध्ये विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे? तर च आहे किंवा विसर्गापुढे काय आहे? तर च आहे. म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण काय घेणार? श घेणार आणि हा श विसर्गाच्या ऐवजी लिहून वरील शब्द आपण ॲज इट इज जसे ते तसे लिहिणार आणि आपल्याला शब्द मिळेल तो म्हणजेच निश्चल. निश्चल हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला समजलं असेल. पाहूया पुढील उदाहरण. यामध्ये हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. नी, निय अधिक चय हे दोन पद किंवा दोन शब्द आहे. यामध्ये विसर्गाच्या पुढे च आहे म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण श लिहिणार आणि नी ॲज इट इज निश्चय हा शब्द तयार होत असतो. निश्चय हा शब्द कसा तयार झालेला आहे? नी, निह अधिक चय हे दोन पद किंवा हे दोन शब्द एकत्र येऊन निश्चय हा शब्द तयार होत असतो. आपल्याला समजलं असेल निश्चय हा शब्द कसा तयार झालेला आहे तो. आता पाहूया आपण पुढील उदाहरण. यामध्ये पहिलं आहे दू आणि दुसरं चिन्ह. हे दोन शब्द किंवा दोन पद आहेत. विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे? तर च. म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण श लिहिणार आणि वरील शब्द किंवा वरील पद ॲज इट इज. दुश्चिन्ह हा शब्द तयार होत असतो. कोणता शब्द तयार होतो? तर दुश्चिन्ह हा शब्द तयार होत असतो. दू अधिक चिन्ह हे दोन शब्द एकत्र येऊन दुश्चिन्ह हा शब्द तयार होतो. म्हणजेच येथे संधी होते आणि आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजेच दुश्चिन्ह. आता नियम क्रमांक 5 पाहूया. तिसरा नियम देखील खूप सोपा आहे. चौथा पण खूप सोपा आहे. पाचवा त्याहून सोपा आहे. विसर्गाच्या पुढे त आल्यास विसर्गाचा बदल स होतो. विसर्गाच्या पुढे काय आल्यास? त आल्यास. विसर्ग आहे आणि विसर्गाच्या पुढे त असेल तेव्हा विसर्गाच्या ऐवजी काय घेतला जाईल? तर स घेतला जाईल. स हे व्यंजन घेतले जाईल आणि संधी होईल. पाहूया आपण उदाहरण. त्यामुळे ते आपल्या अधिक स्मरणात राहील आणि लवकर समजेल. यामध्ये पहिलं पद आहे नी आणि दुसरं तेज. यामध्ये विसर्गाच्या पुढे काय आहे? तर त आहे. म्हणून विसर्गाच्या ऐवजी आपण काय लिहिणार? नियमानुसार स लिहिणार. स हे व्यंजन घेणार आणि वरील पद किंवा शब्द ॲज इट इज नी. फक्त विसर्गाच्या जागी आपल्याला स निस्तेज हा शब्द तयार होतो. आपल्याला आठवत असेल व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात. व्यंजन ही कशी असतात? अपूर्ण उच्चाराची असतात. त्यांच्यामध्ये जेव्हा स्वर मिक्स होतो तेव्हा ती पूर्ण उच्चाराची होत असतात. यामध्ये स हा काय आहे? तर व्यंजन आहे. म्हणजेच
विसर्गाच्या ऐवजी अशा पद्धतीने स घेतला जाईल, म्हणून आपण हा निस्तेज अशा पद्धतीने लिहिलेला आहे. निस्तेज हा शब्द कसा तयार झालेला आहे? निय अधिक तेज हे दोन शब्द एकत्र येऊन निस्तेज हा शब्द तयार होत असतो. पुढील उदाहरण आहे, यामध्ये मन आणि ताप हे दोन पद किंवा दोन शब्द आहे. विसर्गाच्या पुढे काय आहे तर त आहे. विसर्गाच्या पुढे जेव्हा त असेल तेव्हा विसर्गाच्या ऐवजी स हे व्यंजन घेतले जाते आणि संधी होत असते. यामध्ये आपल्याला शब्द मिळेल मनस्ताप. मनस्ताप हा शब्द कसा तयार झालेला आहे? मन ॲज इट इज, फक्त विसर्गाच्या जागी किंवा विसर्ग जेथे आहे तो रिमूव्ह करून तेथे स लिहायचा असतो आणि ताप ॲज इट इज. मनस्ताप हा शब्द कसा तयार झाला आहे आपल्याला समजलं असेल. मन अधिक ताप हे दोन शब्द एकत्र येऊन मनस्ताप हा शब्द तयार होत असतो. पाहूया पुढे. अशा प्रकारे आज आपण विसर्ग संधी यावर आधारित तिसरा नियम, चौथा नियम आणि पाचवा नियम अभ्यासला. पुढील भागात आपण पुढील नियम अभ्यासू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.